ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स विरुद्ध ब्रदर्स 11. कोण गाठणार फायनल? चला पंचांना विनंती असेल पण सामना सुरू करा. 3 षटकांचा सामना आहे. झाडाखाली बसलेल्या प्रेक्षकांना सूचना आहे, आपण प्लीज महत्वाचे सामने आहेत, सेमीफायनलचे सामने आहेत, आपणाला बसण्यासाठी या ठिकाणी मंडपाची व्यवस्था केली आहे. त्या ठिकाणी पंच विनंती आपल्याला झाडाखाली सर्व प्रेक्षकांना तिथून हटवायचं आहे. एकही प्रेक्षक त्या ठिकाणी थांबणार नाही. महत्वाचा सामना आहे. चेंडू आडला डिक्लेरेशन झोन होता. कोणतीही तक्रार नंतर चालणार नाही. प्लीज सहकार्य करा. आपल्या गावची स्पर्धा आहे. गावच्या नावासाठी मानाच्या चषकासाठी या ठिकाणी सेमीफायनल पहिला सामना रंगतोय. ज्योतिर्लिंग विरुद्ध ब्रदर्स 11. कोण मिळवणार पहिला फायनलिस्टचा मान? कोण दाखल होणार जाऊन फायनल मध्ये? या 3 षटकानंतर आपल्याला समजेल. अतिशय रोमहर्षक सामने होणार. प्रत्येक जण आपल्या गावातील हा मानाचा चषक मिळवण्यासाठी मैदानावरती झटणार, लढणार, पडणार. मात्र या ठिकाणी हा चषक उचलण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होणार. कोण गाठणार फायनलिस्टचा पहिला सामना? पहिल्याच सामन्यामध्ये या ठिकाणी 3 षटकांचा सामना आहे. मैदानामध्ये सामन्याला सुरुवात होते. स्ट्राइक वरती खेळतोय सूरज, नॉन स्ट्राइकला खेळतोय तो अमित. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय अजय. वैयक्तिक पहिलं संघासाठीचं पहिलं षटक घेऊन पहिल्या षटकातील पहिलाच चेंडू, अवांतर चेंडू. पंचांचे हात होत आहेत समांतर. वाईटचा इशारा येतोय. एक अवांतर धाव मिळते आणि या एका अवांतर धावेने ज्योतिर्लिंग स्पोर्ट्सच्या संघाचं खातं खोललं जाते. खात्यावरती 1 धाव जमा होते. आम्ही त्याचा पुढचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने भिरकावून दिलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू. काय होणार, काय घडणार? चेंडू जातोय सीमारेषा पार. कणकणीत चौकार. सोंडोली प्रीमियर लीगचा सेमीफायनलच्या सामन्यातील पहिला वैला दणदणीत चौकार. चेंडू जातोय सीमा पार 4 धावेसाठी. हा बॉल सीमा पार. मिळतील धावा 4. शॉर्ट आर्म पुल चेंडू केलाय गोल. चेंडूला पाठवलंय सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावेसाठी. सूरज आपले इरादे स्पष्ट करतोय. यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. शरीराचा वेध घेऊन लेग बाईच्या रूपाने या ठिकाणी 1 धाव कंप्लीट केली जाते. अचूक टप्प्यावरती मारा केला जातोय अमित यांच्याकडून, सॉरी अजय याच्याकडून. स्ट्राइक वरती खेळतोय तो अमित. नॉन स्ट्राइकला सूरज पुढच्या चेंडूचा सामना करेल. अमित, काय सुरेख सुंदर चेंडू होता. फलंदाजाला बॅट देखील फिरवू दिली नाही. इतका वेगवान तेज तर्रार चेंडू जाऊन सरळ शरीराचा वेध घेतोय. निर्धाव चेंडू जातोय. कमबॅक करतोय गोलंदाज अजय. महत्वाच्या आपल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये, कारण या सामन्यामध्ये विजयी होणाऱ्या संघाला डायरेक्ट फायनलमध्ये पोहोचण्याचा मान मिळणार आहे. आणि तो मान मिळवण्यासाठी या सोंडोली गावच्या क्रिकेटच्या मैदानावरती सज्ज झालेत ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स आणि ब्रदर्स 11. या दोन्ही संघ अतिशय सुरेख सुंदर चेंडू, यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकणारा चेंडू, त्रिफळाचित करून पॅव्हलियनचा रस्ता दाखवणारा चेंडू अमितला 0 या धावसंख्येवरती बाद ठेवतो. या स्पर्धेतील या सामन्यातील गोल्डन डकचा शिकार ठरतोय तो अमित. 0 या धावसंख्येवरती बाद होऊन पॅव्हलियन मध्ये परतावं लागतंय अमितला. धन्यवाद डीजे. काय सुरेख सुंदर फटका चेंडू होता. ज्या चेंडूवरती त्रिफळाचित करून अमितला पॅव्हलियनचा रस्ता दाखवला तो अजयने. सेमीफायनलचा सामना आहे, महत्वाचा सामना आहे आणि या सामन्यामध्ये मला अशाच पद्धतीची गोलंदाजी करायची आहे हे दाखवतोय. ये तो सिर्फ आगाज है, अंजाम अभी बाकी है.
थोडासा वेगवान चेंडू टाकण्याच्या नादात चेंडूवरचं नियंत्रण सुटतंय. वाईटचा इशारा येतोय. आणखीन एक अवांतर धाव धावफलकावरती जमा केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 7. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना जोरदार पटकावण्याचा प्रयत्न होता अभि यांच्याकडून. अभिला मात्र अभी कुछ करना है, अभी नहीं तो फिर कभी नहीं. पुन्हा 364 दिवस या दिवसाची वाट बघावी लागेल. 364 दिवसानंतर या मैदानावरती उतरावं लागेल. त्यामुळे अभिला आत्ताच जे काय करायचं आहे, जे काय करून दाखवायचं आहे ते आत्ताच करावं लागेल. पुढचा चेंडू अजयचा यावेळेला स्ट्रेटच्या दिशेने खेळून काढलाय. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. अचूक फेकी केली जाते, मात्र या ठिकाणी चूक केली जाते क्षेत्ररक्षकाकडून. 1, 2 आणि तब्बल 3 धावा. 3 धावा. ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त 1 धाव होणं गरजेचं होतं मित्रांनो क्रिकेटमध्ये, आणि हा तर महत्वाचा सामना आहे. 1 धाव महत्वाची असते. 2 आहेत. 2 ठीक आहे. चला 2 धाव आहेत. 1 धाव महत्वाची असते. अशा वेळेला एका धावेच्या ठिकाणी 2 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. चेंडू झाले, षटक संपले. पंच 2 धावा का दिलेत? एक शॉर्ट आहे का? पायाला लागलाय फलंदाजाच्या. ओके, फलंदाजाच्या पायाला लावून डिक्लेरेशन झोन मध्ये गेल्यामुळे ती धाव कॅन्सल करण्यात आलेली आहे. चला धावसंख्या पोहोचते ती 9. स्ट्राइक वरती खेळतोय एक तडाखेबाज फलंदाज सूरज. सिर्फ नाम ही काफी आहे. सूर्याप्रमाणे तळपतोय, आपली बॅट तळपवतोय. गोलंदाजाला मात्र खरपूस समाचार घेतला जातोय. गोलंदाजी मार्कवरती प्रदीप. वैयक्तिक पहिलं संघासाठीचं दुसरं सेमीफायनलच्या पहिल्या सामन्यातील दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय तो सूरज. प्रदीपला मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. स्ट्राइक वरती खेळतोय तो सूरज मात्र आग ओकणारी फलंदाजी करतोय. त्याने पहिल्याच चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केले होते. पहिल्याच चेंडूवरती चौकार लगावला होता. कशा पद्धतीने सामना करणार प्रदीपचा? पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन टोलवण्याचा प्रयत्न होता. फटका पोचतोय. चेंडू सरळ जाऊन विसावतोय तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. या ठिकाणी झेल सुटतोय असं वाटतंय. एकंदरीत सूरजला एक जीवनदान मिळतंय. या ठिकाणी एक सर्वात मोठी चूक केली जाते यष्टी रक्षकाकडून. सोडायचं असेलच ना तर मित्रांनो तंबाखू सोडा, गुटखा सोडा, दारू सोडा, मात्र क्रिकेट मधले कॅच कधीही सोडू नका, कारण कॅचेस विन मॅचेस म्हटलं जातं. सगळ्यात महत्वाचा सामना आहे आणि अशा सामन्यामध्ये कॅच सोडणं आपल्याला परवडणार नाही. कॅच घ्यावेच लागतील जर का सामना जिंकायचा असेल तर. अचूक टप्प्यावरती मारा करतोय प्रदीप. लागोपाठचा दुसरा चेंडू डॉट टाकतोय. पुन्हा एकदा यावेळी जोरदार पटकावण्याचा प्रयत्न केला होता सूरजने. सूरजला कोणी थांबवू शकत नाही, कारण त्याची फलंदाजीची आदास्ती आहे. पुन्हा एकदा बॅटचे कडा घेऊन चेंडू जातोय डिक्लेरेशन झोनच्या दिशेने. एका धावेसाठी धावसंख्या पोहोचते ती 10. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना सेमीफायनलचे 4ही तगडे संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालेत. थोडंसं अनियंत्रित गोलंदाजी, डाव्या एष्टीच्या खूपच दुरून गेलेला चेंडू. पंचांचे हात समांतर होत आहेत. 1 धाव अवांतर होते. धाव संख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 11. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. स्लोअर पद्धतीचा चेंडू सूरजला काहीसा समजला नाही. पुन्हा एकदा सूरज बीट होतोय. चेंडू जाऊन सरळ विसावतोय तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. प्रदीपला मिळालाय मौका, त्याने केलाय गोलीगत धोका देण्यात माहीर आहे प्रदीप आपल्या गोलंदाजीने चकवा देतोय तो फलंदाजाला. पुढचा चेंडू सूरजसाठी. पुन्हा एकदा यावेळेस स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. 2 धावा जमवल्या जात आहेत या चेंडूवरती. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहावयास मिळते मैदानामध्ये. ज्या पद्धतीची गोलंदाजी अपेक्षा केली होती ब्रदर्स 11 त्या पद्धतीचीच गोलंदाजी. यावेळेस थोडासा लेग साईडच्या दिशेने चेंडू होता, त्याला त्याच दिशेने खेळून काढला. चेंडू गेलाय
सीमारेषा पार, कणकणीत चौकार 4 धावेसाठी. क्षेत्ररक्षक राहतोय दूर. सतरा झाले, 2 ओव्हर 17. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा मैदानामध्ये सेमीफायनलचा सामना, महत्वाचा सामना. या सामन्यात काय घडणार, कोण मिळवणार फायनलचं तिकीट. धावसंख्या पोहोचते ती 17. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17. 8.50च्या सरासरीने हे चाललेली धावसंख्या या सेमीफायनलच्या पहिल्या सामन्यामध्ये, महत्वाच्या सामन्यामध्ये, अंतिम षटकामध्ये ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स किती धावा जमवणार, किती धावा धावफलकावर ते लावणार, ब्रदर्स 11 या संघापूर समोर किती धावांचं लक्ष ठेवलं जाणार हे आपल्याला पाहावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती येतोय तो गोलंदाज संकेत मात्र विजयाचे संकेत देणार का आपल्या 6 चेंडूमधून. त्या पद्धतीची गोलंदाजी त्याला करावी लागेल, कारण त्याच्या समोर उभा टाकला एक हार्ड हिटर बॅट्समन अभि. पहिलाच चेंडू जोरदार फटकावण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, अचूक झेल टिपलाय आणि यावेळेस दुसरा धक्का बसलाय तो ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स या संघाला. संकेतच्या रूपाने संकेत बाद होऊन पॅव्हलियनमध्ये परततोय. पकडलाय अप्रतिम झेल, समाप्त झालाय संकेतचा खेळ. संकेतला पॅव्हलियनचा रस्ता ठरावा लागतोय. धन्यवाद. संकेतच्याच गोलंदाजीवरती संकेतला बाद करून पॅव्हलियनमध्ये पाठवलं. मिळालाय मौका, केलाय गोलीगत धोका. संकेत आपल्या गोलंदाजीवरती धोका देतोय, संकेतला पॅव्हलियनमध्ये पाठवतोय. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय तो फलंदाज हार्ड हिटर बॅट्समन संकेत. लागोपाठचा तिसरा संकेत देण्यासाठी येतोय की हा सामना आम्हाला जिंकायचा आहे. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स या संघासाठी अतिशय चांगली फटकेबाजी करून ज्याने सेमीफायनलचं तिकीट मिळवून दिलं तो संकेत, हार्ड हिटर बॅट्समन, ऑलराऊंडर खेळाडू, फलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बीट होतोय. मी पण आहे संकेत, तू पण आहे संकेत. माझ्या संकेतासमोर तुझे संकेत चालणार नाहीत. भिडले दोन्ही संकेत एकमेकासमोर. दोघांना इशारा दिला जातोय. संकेत पाटील गोलंदाज याच्यासाठी 201 रुपयांचं पारितोषिक आलंय. या ठिकाणी मैदानामध्ये आता पैशांचा मात्र पाऊस पडणार, कारण सेमीफायनलचा सामना आहे. त्याच्यानंतर वाईटचा इशारा. सूरज पाटील यांच्याकडून संकेत पाटील साठी 201 रुपयांचं पारितोषिक आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा येतोय, कारण 1 बाउन्स कंप्लीट झाला होता. दुसरा चेंडू लागोपाठचा बाउन्स टाकला, त्यामुळे या चेंडूवरती फ्री हिट असेल. म्हणजेच संकेत साठी संकेत आहे की तू कोणत्याही पद्धतीचा फटका खेळ, या चेंडूवरती तू बाद होऊ शकत नाहीस. धावचित सोडलास तर पुन्हा एकदा फ्री हिटचा चेंडू, ते देखील निर्धाव टाकतोय. संकेत विरुद्ध संकेत असा सामना रंगतोय. सोंडोली प्रीमियर लीग 2026 पर्व 4. कोण उचलणार मानाचा चषक, कोण ठरणार या 2026 चा मानकरी, यासाठी रंगतोय पहिला सेमीफायनलचा सामना ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स विरुद्ध ब्रदर 11. थोडस फलंदाजांना मात्र जकडून ठेवलंय, बांधून ठेवलंय, अकडून ठेवलंय. मोठे फटके खेळू दिले जात नाहीत. अचूक टप्प्यावरती मारा केला जातोय. आपल्या भात्यातून असे काही बाण बाहेर काढले जातात की त्याच्यासाठी कोणतंही उत्तर फलंदाजाकडे नाही. पुन्हा एकदा डॉटचा चेंडू येतोय. काय गोलंदाजी करतोय संकेत. चेंडू झाले 5, 1 चेंडू बाकी आहे. काय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला संकेत कडून. सॉरी पुन्हा एकदा यावेळेस जोरदार फटका खेळलाय. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय लॉंग ऑफच्या दिशेने.
अचूक फेकी केली जाते. एक एक चेंडू बाकी आहे, एक चेंडू बाकी आहे. सॉरी, नो बॉलचा चेंडू बाकी आहे. नो बॉलचा चेंडू बाकी आहे. नो बॉलचा चेंडू डीजे बाकी डीजे आहे. बंद करा, डीजे बंद करा, डीजे बंद करा, डीजे बंद करा, डीजे. एक चेंडू बाकी आहे. पंच, एक चेंडू बाकी आहे. पंच पंच एक चेंडू बाकी आहे, एक चेंडू बाकी आहे. नो बॉल, एक नो चेंडू बॉल, बाकी नो आहे. बॉलचा, नो बॉलचा. दोन काढलेत, दोन धावा काढलेत. स्कोर किती झाला? धावसंख्या पोहोचते. धावसंख्या 22 झालेली आहे. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. अंपायर किती धावा काढलेत? अंपायर धावा किती काढलेत? एकच काढलेत का? सर चेक करा, सर चेक करा. अंपायर अंपायर धावा किती? एकच काढले. ठीक आहे, ठीक आहे. प्लीज खेळाडूंना सूचना आहे, समालोचन कक्षात येऊ नका. इथे सगळं सिस्टीम लावलेले आहे. याच्यातलं काही खराब झालं तर त्यासाठी जबाबदार राहील कमिटी. जे काय आहे ते तुम्ही मैदानावरती मांडा. तुम्हाला निर्णय इथून दिले जातील. कमिटी एकच धावा आहे, एकच सूचना धावा द्या आहे. खेळाडूंना. आता शेवटच्या बॉलला एकच धावा आहे, याची नोंद घ्यावी. संघाची धावसंख्या ही 21 झालेली आहे आणि 22 धावा करायच्या जिंकण्यासाठी. ज्योतिर्लिंग लवकर लवकर आपली फिल्डिंग लावून घ्यायची आहे.
धन्यवाद डीजे. दुसरी सेमीफायनल डीजे तिरंगा ग्रुप वर्सेस डीजे एसएम वॉरियर्स. धन्यवाद डीजे. तिरंगा आणि एसव्हीएम फायटर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण नाणेफेकसाठी या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. पहिला सेमीफायनलचा सामना ज्योतिर्लिंग विरुद्ध ब्रदर्स 11. ज्योतिर्लिंग संघाने 21 धावा धावफलकावरती लावल्या आणि ब्रदर्स 11 संघासमोर 22 धावांचं लक्ष ठेवलं. 18 चेंडू आणि 22 धावा. कोण मारणार बाजी, कोण होणार पहिला फायनलिस्ट? सोंडोली प्रीमियर लीग 2026चा पहिला मानकरी. फायनल मध्ये पोहोचण्याचा मान कोणाला जाणार? गोलंदाजी मार्कवरती येतोय तो गोलंदाज अमित. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिल्या सेमीफायनलच्या दुसऱ्या डावातील पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्राईक वरती खेळतोय एक तडाखेबाज फलंदाज प्रदीप. पहिलाच चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू, निर्धाव चेंडू टाकतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र कोणतंही उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. जाऊन चेंडू सरळ शरीरावरती आदळतोय. निर्धाव चेंडू येतोय. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स हा संघ दाखवून देतोय की आम्ही सेमीफायनल मध्ये का येऊन पोहोचलोय. कारण आमच्याकडे इतक्या तोला मोलाची अचूक टप्प्याची गोलंदाजी आहे आणि त्याच्या बळावरच आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला सरळ भिरकावून दिलंय. डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी. कदाचित 360 मैदान असतं तर हा नक्कीच एक उत्तुंग षटकार असता. मात्र डिक्लेरेशन झोन असल्यामुळे चेंडू डिक्लेरेशन झोनच्या दिशेने जातोय एका धावेसाठी आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय ते प्रदीपला. प्रदीपने आपले इरादे मात्र स्पष्ट केलेत. पहिला चेंडू शरीराचा वेध घेणारा होता. दुसऱ्या चेंडूवरती सुंदर सुरेख आणि आक्रमक असा फटका लगावला पॉइंटच्या डोक्यावरून. डिक्लेरेशन झोनच्या दिशेने एका धावेसाठी. या एका धावेने आपल्या संघाचं खातं खोललं जाते. प्रदीप आपलं वैयक्तिक खातं देखील खोलतोय. अतिशय महत्वाच्या निर्णायक सामन्यामध्ये करो या तो मरो या सामन्यामध्ये जो विजय होईल तो संघ पोहोचणार आहे फायनलचा पहिला मानकरी ठरणार आहे. त्यासाठी त्या मैदानावरती लढतायत, झटतायत, झगडतायत दोन्ही संघ. पुढचा चेंडू कमबॅक केला जाते. आम्ही त्यांच्याकडून चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता. जोरदार अपील होतंय आणि या ठिकाणी गडी धावचित होतोय, बाद होतोय. धन्यवाद डीजे. डीजे डीजे धन्यवाद. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला पहिल्याच षटकामध्ये. दुसऱ्या धावेचा मोह आवरता आला नाही. एक हार्ड हिटर बॅट्समन संकेतला 0 या धावसंख्येवरती. क्रिकेट हा असा खेळ आहे मित्रांनो. सलामीचा फलंदाज एकही चेंडू न खेळता 0 या धावसंख्येवरती पॅव्हलियनमध्ये परत जावं लागतंय. म्हणजे कोणताही चेंडू न खेळता देखील या खेळामध्ये गडी बाद होऊ शकतो. हे या क्रिकेटच्या खेळाचं वैशिष्ट्य आहे. कारण संकेतने एकही चेंडू फेस केला नाही मात्र धावचित होऊन पॅव्हलियनमध्ये परतला 0 या धावसंख्येवरती. सेमीफायनलच्या सामन्यामधील गोल्डन डकचा शिकार होणारा पहिला फलंदाज संकेत बदकाचे पंख अंगावरती पांघरून 0 डोक्यावरती घेऊन पॅव्हलियनचा रस्ता धरतोय. मोठा धक्का बसतोय तो ब्रदर्स 11 या संघाला. संकेतच्या रूपाने गोलंदाजी मार्कवरती अमित. फलंदाजीसाठी आलाय तो हार्ड हिटर बॅट्समन लेफ्ट हँड खेळाडू रोहित, ज्याने या स्पर्धेमध्ये हिटमॅन म्हणून आपलं नाव कमावलं. तो फक्त त्याची बॅट या मैदानावरती चौकार आणि षटकारांची भाषा बोलते. फक्त चौकार आणि षटकाराने तो प्रत्येक गोलंदाजाला प्रत्युत्तर देतो. असा हिटमॅन म्हणून या स्पर्धेत नावलौकिक मिळवलेला रोहित पहिल्या चेंडूवरती एक धाव काढून नॉन स्ट्राईक वरती जातोय. स्ट्राईक वरती खेळतोय तो प्रदीप. एक हार्ड हिटर बॅट्समन प्रदीप सामना करेल तो अमितचा. अचूक टप्प्याचा चेंडू जोरदार फटकावण्याचा प्रयत्न, चेंडूला सीमा पार पाठवण्याचा प्रयत्न, फटका पोचतोय, चेंडू निर्धाव जातोय.
प्रदीपला मात्र थोडंसं शांत डोक्यानं संयमानं खेळी करावी लागेल आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर, कारण ज्योतिर्लिंग संघाकडे अचूक टप्प्याची भेदक माऱ्याची गोलंदाजी अवेलेबल आहे आणि त्याचा सामना त्यांना करायचा आहे. अनियंत्रित गोलंदाजी डाव्या एष्टीच्या खूपच दुरून गेलेला चेंडू पंचांच्या हात पाय लावले जात आहेत. वाईटचा इशारा येतोय. आणखीन एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या पोहोचते ती 3. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. एकेरी दुहेरी धावा पॉवर प्लेचं षटक आहे. ज्या षटकामध्ये चौकार आणि षटकारांची भाषा बोलणं गरजेचं आहे त्याच वेळेला फलंदाजाला जखडून ठेवलं जाते, बांधून ठेवलं जाते. थोडस यावेळेस मात्र काय सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलंय. अतिशय संघासाठी तब्बल 1-2 नव्हे तर 5 धावा वाचवल्या जात आहेत. क्षेत्ररक्षक आहे साहिल. तब्बल 1-2 नव्हे तर 5 धावा आपल्या संघासाठी वाचवतोय. म्हणजेच हा सामना मला जिंकायचा आहे हे दाखवून देतोय. साहिलच्या मस्तकावरती दस्तक देणारा फटका होता, मात्र साहिलने त्याला जबाब दिला. एका हाताने उंच उडी मारून चेंडूला पुन्हा एकदा मैदानामध्ये परतवलं आणि आपल्या संघासाठी तब्बल 5 धावा वाचवल्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतायत 1 बाद 4. याच 5 धावा ज्योतिर्लिंग संघाला विजय मिळवून देणारा ठरणार का पाहावं लागेल. काय घडणार, काय बिघडणार, साहिल ठरणार का या सामन्याचा हिरो. कारण ज्या साहिलने आपल्या संघासाठी तब्बल 5 धावा वाचवल्या तो साहिल हा सामना जिंकून देणार का. चला या ठिकाणी ऐका सांगतो. तो ऐका ब्रदर्स 11 ऐका, तो खेळाडू आतमध्ये आहे. फक्त तुम्हाला मोबाईल मध्ये काय होतंय, वाऱ्यामुळे ती पट्टी आत आली जी बाउंड्री लाईनची आहे आणि त्यामुळे तुम्हाला वाटतंय की तो बाउंड्री लाईनला टच झाला. ऍक्च्युली प्रत्यक्ष हॅलो, अंपायरने निर्णय घ्यायचा आहे.
हॅलो, अंपायरने येऊन निर्णय घ्यायचा आहे. सगळ्यांनी शांत राहा, सगळ्यांनी शांत राहा. ए जरा जरा शांत राहा. अंपायर तुम्ही या आणि तो निर्णय काय ते असेल तो सांगा. अंपायर तुम्ही या, निर्णय काय असेल तो सांगा. अंपायर या, अंपायर तुम्ही बघा आणि निर्णय द्या. अंपायर तुम्ही बघा आणि निर्णय द्या. सगळ्यांनी ऐका. अंपायर निर्णय द्या तुमचा. अंपायर तुमचा निर्णय द्या. हॅलो, हॅलो, सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. हॅलो, सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं. इथून पुढे जर अंपायरला वाटेल तरच ते रिव्ह्यू घेऊ शकतात, नाही तर कोणी रिव्ह्यूची मागणी करायची नाही. आता सगळ्यांना सूचना आहे. हॅलो, सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. जर अंपायरला वाटलं तरच ते रिव्ह्यू घेऊ शकतात, बाकी कुणी रिव्ह्यूची मागणी करायची नाही. इथून या आता या नेक्स्ट बॉल पासून हा नियम सगळ्यांना लागू होईल. चला, पंचांना सूचना आहे, एखादा डिफिकल्ट निर्णय असेल तर सेमीफायनलच्या आणि फायनलच्या सामन्यामध्ये पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. पंचांना रिव्ह्यू घेण्याची मुभा देण्यात आलेली आहे कमिटीकडून. पंच मात्र प्रत्येक चेंडूवरती नाही, जो डिफिकल्ट निर्णय आहे त्याच्यावरतीच रिव्ह्यू घ्या. चला, पुन्हा एकदा मैदानामध्ये पोहोचतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 4. पंच तब्बल 5 वाजलेत, आणखीन 2 सामने खेळवायचे आहेत आपल्याला. 15 मिनिटांमध्ये 3 षटक पूर्ण होणं कंपल्सरी आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अभिजित. पुढच्या चेंडूचा खरपूस समाचार घेतला जातोय. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलं जातंय सीमारेषा पार. कणकणीत षटकार, चेंडू जातोय सीमा पार. एसव्हीएम आणि तिरंगा टॉससाठी यायचं आहे. एसव्हीएम आणि तिरंगा, एसव्हीएम फायटर्स आणि तिरंगा वॉरियर्स यांनी टॉससाठी यायचं आहे.
एसव्हीएम चा कर्णधार आणि टॉस साठी याचा आहे. एसव्हीएम चा कर्णधार आणि टॉस साठी याचा आहे. आले किती गेले किती उडून गेले बरारा संपला नाही आणि संपणार नाही. या मैदानावरचा प्रदीपचा दरारा हेच प्रदीप आपल्या बॅट मधून दाखवतोय. सामना करतोय तो अभिजितचा. पुढचा चेंडू कमबॅक करतोय. षटकार खेचल्यानंतर दुसरा चेंडू डॉट दाखवतोय. मै भी कुछ कम नाही हे दाखवणारा चेंडू या ठिकाणी अभिजित याच्याकडून फेकी केली जाते. काय सुरेख सुंदर चेंडू होता. अचूक टप्प्यावरती चेंडू टाकला जातोय. थ्रो बॉल साठी इन्फॉर्मेशन दिली जाते गोलंदाजाला. गोलंदाजाने सरळ हाताने चेंडू टाकणं अनिवार्य राहील. पुढचा चेंडू अभिजितचा. टप्प्याचा चेंडू होता. कव्हरच्या दिशेने खेळून काढला एका धावेसाठी. या एका धावेने धावसंख्या पोहोचते ती 11. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. स्ट्राईक वरती पोहोचतोय तो एक हार्ड हिटर बैट्समैन रोहित. सिर्फ नाम ही काफी है. ज्या रोहितने मागचे 3 सामने स्वतःच्या जीवावरती आपल्या संघाला जिंकून दिले तोच रोहित पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. हा बदल अनिवार्य होता कारण ही दहशत आहे ती रोहितची दहशत आहे. कारण ज्या रोहितने आपल्या संघाला इथपर्यंत पोहोचवले पहिल्या सेमीफायनल पर्यंत पोहोचवले ते त्याच्या बॅटच्या फटकेबाजीने आणि त्या पद्धतीची फटकेबाजी देखील या सामन्यात अपेक्षित आहे. मात्र त्याच्यावरती हल्ला चढवतोय कल्ला करतोय. डॉटचा चेंडू टाकतोय तो अभिजित. अभिजित देखील दाखवून देतोय की आम्ही सेमीफायनल पर्यंत पोहोचलोय म्हणजेच हम भी कुछ कम नाही. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय रोहित. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. 1 बाउन्स चेंडू जातोय सीमारेषा पार. खणखणीत चौकार 4 धावेसाठी. क्षेत्ररक्षक राहतोय दूर. चेंडू जातोय दूर. 4 धावांचा येतोय मैदानामध्ये दूर. काय सुरेख सुंदर फटका खेळला रोहितच्या बॅट मधून. चेंडूला सरळ पाठवलं गेलं सीमारेषा पार. कणकणीत चौकार 4 धावेसाठी. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा सज्ज होतोय तो अभि. रोहित लेग साइडच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न. डिक्लेरेशन झोनच्या दिशेने एका धावेसाठी. दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या पोहोचते ती 16. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. हॅलो, रोहित आणि प्रदीपनं ही जर आताची मॅच जिंकवली तर सूरज पाटील यांच्याकडून त्यांना 200 रुपयाचं बक्षीस आहे. सेमीफायनल 2 मध्ये एसव्हीएम वर्सेस तिरंगा यांच्यामध्ये एसव्हीएम ने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला पुन्हा एकदा मैदानामध्ये पंचांच्या साठी आणखी एक सूचना आहे. जर का आपण थर्ड अंपायर घेतला आणि जर तो चेंडू कॅमेरामॅनला डिटेक्ट झाला नाही तर ऑन फील्ड जो निर्णय दिला जाईल तो सगळ्यांना मान्य करावा लागेल. चला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सचिन. 6 चेंडू 6 धावा. कोण खाणार या सामन्यात जोरदार हवा हेच पाहावं लागेल. 6 चेंडू 6 धावा. कोण करणार या सामन्याची हवा. भावना सरोकडे चेंडू येतोय. पहिला चेंडू डॉट. 5 चेंडू 6 धावा. अतिशय रोमर शक्तीत पोहोचलेला सामना. स्ट्राईक वरती खेळतोय प्रदीप. नॉन स्ट्राईकला रोहित. पुढचा चेंडू जोरदार पटकावण्याचा प्रयत्न होता. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. प्रयत्न फसतोय आणि रोहित या ठिकाणी धावचित होऊन बाद होतोय. क्रिकेट मधील आत्महत्या
म्हटलं जातं ती विकेट या ठिकाणी गमावली जाते. रोहितच्या रूपाने रोहित बाद 2 पॅवेलियनमध्ये परततोय. चला लवकर घ्या, अजून 2 मॅचेस खेळवायचे आहेत. चार चेंडू आणि 5 धावा. गोलंदाजी मार्क वरती सचिन, स्ट्राईक वरती खेळतोय तो चंद्रकांत. काय सुरेख झेल टिपला गेला मिड विकेटच्या दिशेने. लागोपाठचा दुसरा बळी. सामन्याचं चित्र पालटणार हे षटक. महत्वाच्या षटकामध्ये उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे. या ठिकाणी चंद्रकांत उर्फ सोन्या बाद 2 पॅवेलियनमध्ये परततोय. 0 धावसंख्येवरती गोल्डन डकचा शिकार ठरतोय. बदकाचे पंख अंगावरती पांघरून महत्वाच्या सामन्यामध्ये 0 डोक्यावरती घेऊन पॅवेलियनचा रस्ता पकडतोय. तीन चेंडू 5 धावा. 6 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता असताना रोमहर्षक स्थितीत पोहोचतोय सामना. पुन्हा एकदा कमबॅक केलं जात आहे ते ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स या संघाकडून. कोण ठरणार पहिला फायनलिस्टचा मानकरी, कोण पोहोचणार, कोण मिळवणार फायनलचं पहिलं तिकीट. फक्त बाकी आहेत 3 चेंडू. धावा करायच्या आहेत 5. स्ट्राईक वरती खेळतोय तो अजय. पुढचा चेंडू डॉट येतोय. 2 चेंडू 5 धावा. कोणाची होईल या मैदानामध्ये हवा पाहावं लागेल 2 चेंडू नंतर. कद बडा ना पद बडा, मुश्किल में जो खडा वही खिलाडी सबसे बडा, हे दाखवून द्यावं लागेल या ठिकाणी अजयला. ज्याच्या नावात जय आहे त्याला या आपल्या संघासाठी विजय मिळवून देण्यासाठी 2 चेंडू मध्ये 5 धावा कराव्या लागतील. काय घडणार, काय बिघडणार, कोण करणार वार, कोण करणार पलटवार. पुढचा चेंडू सचिनचा. इनसिंग केलेला चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलाय. 1 धावेसाठी कंपल्सरी चेस आहे. संघांना सूचना आहे. 1 चेंडू 4 धावा. कंपल्सरी चेस आहे. काय होणार. अतिशय रोमहर्षक स्थितीत पोहोचलेला सामना. सोंडोली प्रीमियर लीग पर्वत चौथे सेमीफायनलचा सामना आहे. सेमीफायनलचा सामना कसा असावा, कशा पद्धतीने खेळला जावा, एकमेकाला तोडीस तोड, प्रश्नाला उत्तर आणि प्रत्येकावरती हल्ला आणि कल्ला चढवण्याचा प्रयत्न या मैदानामध्ये होतोय. कोण मारणार बाजी, कोण होणार पहिला फायनलिस्ट आपल्याला समजेल. 1 चेंडूवरती 1 चेंडू 4 धावा. कंपल्सरी चेस आहे. चौकार खेचला तर विजय होईल ब्रदर्स 11 संघ. आणि हा चेंडू कशा पद्धतीने फेकी केली जाईल हे पाहावं लागेल. कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत कोणी सांगू शकत नाही की कोण सामना जिंकणार आणि कोण हरणार. कारण राजकारणामध्ये आणि क्रिकेटमध्ये सर्व काही शक्य असतं, सर्व काही घडू शकतं. शेवटचा अंतिम चेंडू सचिन टाकण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्राईक वरती प्रदीप जोरदार पटकावण्याचा प्रयत्न. चेंडू आहे हवेत, घेतलाय त्याला कवेत. सुंदर झेल पकडलाय. या ठिकाणी ज्योतिर्लिंग 11 हा संघ फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरतोय. काय जल्लोष केला जातोय मैदानामध्ये. सचिन कुसळे चला
चला डीजे चला तिरंगा वॉरियर्स लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या, अजून आपल्या मॅचेस व्हायचे आहेत. चला दुसरा सेमीफायनल लवकरात लवकर पंच सोंडोली प्रीमियर लीगच्या चौथ्या पर्वातली दुसरी सेमीफायनल तिरंगा वॉरियर्स विरुद्ध एसव्हीएम फायटर. एसव्हीएम फायटर वातावरण आहे. संघाने नाणेफेक जिंकून बॅटिंग घेतलेली आहे. तिरंगा वॉरियर्स लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. डीजे बंद करा डीजे.